आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। नदी विहिरी काठावरील विद्युत मोटारी चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यास करवीर पोलीस शोध पथकास यश। 4 आरोपींसह 15 लाखांचा मुद्देमाल, एक चारचाकी, एक दुचाकी जप्त। करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या नदी आणि विहिरी काठावरील विद्युत मोटारी चोरी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिनांक 16 मार्च रोजी पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना गोपनीय बातमी मिळाली की चोरीस केलेल्या पाण्याच्या मोटारी या पांढऱ्या रंगाच्या इंडिका कारमधून विक्री करण्यासाठी वडगणे फाटा यशवंत हॉटेल रोडवर येणार आहेत अशी माहिती मिळाली आणि त्याच्या खात्रीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सरवदे आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार टीमला मिळालेल्या माहितीनुसार ठिकाणी थांबले असताना हॉटेल यशवंत जवळ मिळाले आणि बातमीप्रमाणे एक पांढऱ्या रंगाची इंडिका कार नंबर MH12DS 9886 ही येताना दिसली। ती हॉटेल यशवंतच्या अलीकडे रोडवर थांबली। त्या कारमध्ये 4 जण बसलेले आढळून आले आणि त्यांच्याकडे चौकशी करताना त्यांची नावे क्रमांक 1 सुनील सुभाष जाधव वय वर्ष 28 राहणार वसंत कॉलनी आळते तालुका तासगाव जिल्हा सांगली, 2 सूरज बाळू लोखंडे वय वर्ष 26 राहणार साठे चौक खत कारखाना शेजारी रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, 3 सूरज संपत गुजले वय वर्ष 29 राहणार रामोसवाडा समाज मंदिराजवळ रेणावी तालुका खानापूर जिल्हा सांगली आणि हर्षद विकास पाटोळे वय वर्ष 25 पश्चिम मोसवाडा समाज मंदिराजवळ रेणावी तालुका खानापूर जिल्हा सांगली अशी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। आणि सदर इसमांचे असलेल्या इंडिका कारची तपासणी करत असताना गाडीच्या डिक्कीतील पाण्याच्या मोटारी दिसून आल्या आणि त्या इसमांना डिक्कीतील पाण्याच्या मोटारी कोणाच्या आहेत असे विचारले असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने कसून चौकशी करत अधिक तपास केला असता त्यांनी इंडिका कारमधील डिक्कीत पाण्याच्या मोटारी अंदाजे 4-5 दिवसांपूर्वी करवीर तालुक्यातील कोपारडेच्या हद्दीत कुंभी नदीच्या काठालगत असून त्या रात्रीच्या वेळेस चोरी करून विक्री करण्यासाठी आणल्या असल्याचे सांगितले आणि लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी सदर संशयित आरोपी म्होरक्या सुनील जाधव याच्यासह इतर 3 आरोपींना ताब्यात घेत करवीर पोलीस ठाण्यात आणले। संशयित आरोपींना मोटार चोरीच्या गुन्ह्यात अटक करून अधिक चौकशी केली असता गेले 2 ते 3 महिन्यांपासून म्होरक्या सुनील जाधव, सूरज गुजले इंडिका कारमधून तसेच हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकलवरून सूरज लोखंडे, हर्षद पाटोळे असे प्रत्येक वेळेस कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर पन्हाळा तालुक्यातील कुंभी कासारी नदी काठालगत आणि विहिरीलगत असलेल्या पाणी उपशाकरिता वापरत असलेल्या पाण्याच्या मोटारी चोरी करायच्या आणि ते हिरो स्प्लेंडर मोटारसायकलवरून बाहेर रोडवर आणून त्या इंडिका कारच्या मागील सीट आणि डिक्की ठेवून घेऊन येत असल्याचे सांगितले। त्याचप्रमाणे सूरज लोखंडे याला घेऊन ज्या ज्या ठिकाणी चोरी केली आहे ती सर्व ठिकाणी त्यांनी दाखवली। ती ठिकाणी करवीर पोलीस ठाणे, कळी पोलीस ठाणे, पन्हाळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली। यातील आरोपींनी करवीर, कळी, पन्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 21 पाणी उपसा करणाऱ्या पाण्याच्या मोटारी या नदीकाठालगत विहिरीलगत चोरी केल्याचे सांगितले। सर्व आरोपींना कोर्टात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांना म्होरक्या आरोपी सुनील जाधव याच्याकडील उर्वरित 18 पाणी उपसाच्या पाण्याच्या मोटारी या किर्लोस्करवाडी तालुका पलूस जिल्हा सांगली येथून जप्त करण्यात आलेल्या आहेत। आत्तापर्यंत आरोपींकडून 20 पाणी उपशाकरिता वापरत असलेल्या पाण्याच्या मोटारी, गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि त्यामध्ये इंडिका कार आणि हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल तसेच आरोपी म्होरक्या सुनील जाधव याचा मोबाईल, हँडसेट असा एकूण 15 लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपींना कोर्टाने 20 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे। महावृत्त न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे। आज रोजी करवीर पोलीस स्टेशनमध्ये एक 1-2 महिन्यापासून चोरीला गेलेले 20 वॉटर मोटर्सला रिकव्हरी केलेले आहे। ते आपला पन्हाळा पोलीस स्टेशन आणि करवीर पोलीस स्टेशन त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीची माल आहे। त्यातला आपला उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकुमार क्षीरसागर आणि किशोर शिंदे PI करवीर त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस स्टेशनच्या जे DB पथक खूप चांगलं कामगिरी केलेले आहे आणि आता सध्या एक 3-4 महिन्यापासून आपल्या जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण राज्यामध्ये थोडं जनरेटरची चोरी, जनरेटरची कापरवाईट चोरी आणि ऑइल चोरी तसेच वेगवेगळे शेतामध्ये वेगवेगळे HPच्या मोटरच्या चोरी झालेल्या आहे। त्यातला आता उघडकीस आणण्यामध्ये पूर्ण राज्याचे पोलीस आणि कोल्हापूर पोलीस मोजित आहे आणि तयारीमध्ये आहे।
आणि त्यात लीड काढून आता आपला करवीर पोलीस स्टेशन खूप चांगला काम केलं. डी पथकची खूप चांगलं कामगिरी आहे. किर्लोस्कर वाडी, तासगाव तालुका, सांगली जिल्हा, तिथून ते रिकव्हरी झालेले आहे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.